हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. अरे आले दिवस हे कसे जायचे, अरे आले दिवस हे कसे जायचे, कसं होणार या लोकांचं. आणि येणार दिवस धोक्याच दादा, येणार दिवस धोक्याच. बोला येणार दिवस धोक्याचं रे दादा, येणार दिवस धोक्याचं, येणार दिवस धोक्याचं रे दादा, येणार दिवस धोक्याचं. अरे ऐक माझ्या शेतकरी दादा, ऐक माझा शेतकरी दादा, ए माझ्या शेतकरी दादा ऐक. या संत सावता महाराजाची हाक ऐक. ऐक माझ्या शेतकरी दादा, ऐक माझा शेतकरी दादा. नाही ऐकलं तर जाशील वाया, नाही ऐकलं तर जाशील वाया. ही हाक जर तुला मी तळमळीनं सांगत असताना तू ऐकलं नाहीस तर तुझं जीवन व्यर्थ आहे. येणारे दिवस धोक्याचे आहेत. इनकमिंग पेक्षा आउट गोईंग जादा होणार आहे. आणि उत्पन्नाची बाजू जर मजबूत करायची असेल, मानव जन्मात आल्यानंतर या मानवाला माणसाच्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा वित्त सांभाळावं लागतं. त्यानं जर वित्त सांभाळलं तर त्याचं मन स्थिर राहणार आहे, त्याचा प्रपंच व्यवस्थित राहणार आहे. ज्याचा प्रपंच व्यवस्थित राहणार नाही त्याला बिनचूक साधन करता आलं नाही असं समजावं लागेल. साध्यापर्यंत जाता येणार नाही असं समजावं लागेल. अरे कोल्हापूरला जायचंय आणि सोलापूरच्या गाडीत बसलास तर तुला कोल्हापूर नावाचं गाव लागणार नाही. तुझा संसार सुखाचा करायचा असेल, महाराज सांगतात आमुची माळीयाची जात, शेत लावू बागाईत. अरे ऐक माझ्या शेतकरी दादा, ऐक माझा शेतकरी दादा. नाही ऐकलं तर जाशील वाया, नाही ऐकलं तर जाशील वाया. 700 वर्षापूर्वी संत सावता महाराजांनी पुढं कशाची गरज आहे हे 700 वर्षापूर्वी लिहून ठेवलं मंडळी. ते बांधावर बसलेल्या काशीबा नावाच्या गुरवनं जो संत सावता महाराजाला देव मानत होता. बरेच माणसं असे होते की सावता महाराजांच्या चरणावर त्यांची श्रद्धा होती. सावता महाराजांना ते देव मानत होते. सावता बाबांनी असा आवाज पाहिजे, मी ओरडतो. सावता बाबांनी शेतीमध्ये प्रवेश केल्याबरोबर त्या शेतावरती नजर टाकावी, लोकांच्या शेताकडे नजर टाकावी. अरे मी माझी शेती जशी फुलवली तशी या मंडळीला शेती फुलवता आलेली नाही. परमार्थाला लागलेल्या लोकांकडे सावता महाराजांनी पाहावं. परमार्थ करत असलेल्या मंडळीशी सावता महाराजांनी संवाद साधावा. ही तुमची साधना कोणती आहे? कोणती शेती तुम्ही पिकवायला लागलेले आहात? आम्ही मोक्षाकडे जाण्याची वाट धरलेली आहे. संत सावता बाबांनी सांगावं, बाबा रे मोक्षाकडे जाणारी ही वाट नाहीये,
त्रस्त झालेल्या समाजाला, दैन्य झालेल्या समाजाला, दिशाहीन झालेल्या समाजाला सावताबाबांनी एकत्रित करावं आणि सांगावं, बाबा तुला परमार्थ करायचा असेल तर कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, शेतातच आपला कृष्ण आहे, शेतातच आपला राम आहे. काही मंडळी म्हणत आहेत संत सावता महाराज पंढरपूरला कधी गेलेले नाहीत. सांगणाऱ्या मंडळींचं सांगू द्या, त्यांना माझं काय म्हणणं नाही, कारण जिथं कुस्ती असेल तिथं मी पाठ फिरवतो. पण संत सावता महाराज पंढरपूरला जात होते, लक्षात ठेवा. हा पहिला इतिहास आहे. आणि दुसरा इतिहास, जगाच्या पाठीवर एकच संत असा आहे की त्या संताला भेटायला, संत सावता महाराजांना भेटायला हा विश्वाचा मालक, हा भगवान परमात्मा, देव, देव कुणाला म्हणायचं? हे विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणायचं. तो देव संत सावता महाराजाकडे आला. मंडळी, संत सावता महाराज सांगतात, आमुची माळी याची जात, शेत लावू बागाईत. आणि बागाईत शेत लावायचं म्हणजे जिरायत असलेलं, ज्या अर्थी बागाईत म्हणतात त्या अर्थी पूर्वीचं जिरायत आहे. आणि जिरायत असलेलं शेत बागायत करणं म्हणजे मोटाची गरज आहे, पाण्याची गरज आहे. हा शेतीतला विषय झाला. पण परमार्थातला विषय जर म्हणाल तर या मानव देहाला आल्यानंतर आपल्याला आपलं जीवन सुखी बनवण्यासाठी हाती घेऊन मोठ नाडा, हातात मोठ पाहिजे, समोर बैल पाहिजेत. आणि ते बैल कोणते? इंद्रियाला बैल म्हटले, या मनाला बैल म्हटले महाराजांनी. हो हो, महाराज पुढच्या चरणात काय म्हणतात? आम्हा हाती मोठ नाडा, 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 आम्हा हाती मोठ नाडा. पाणी तापे फुल झाला, पाणी तापे फुल झाला, आम्हा हाती मोठ नाडा, आम्हा हाती मोठ नाडा. पाणी तापे फुल झाला, पाणी तापे फुल झाला, आम्हा हाती मोठ नाडा, आम्हा हाती मोठ नाडा. पाणी घालवण्यासाठी जसं साधन आहे मोठच, तसं तुम्हा आम्हाला जाग करण्यासाठी संतांनी शैली वापरलेली आहे. देव अवतार घेतात, देवाच्या कार्याची शैली वेगळी आहे.
संतही अवतार घेतात. संताच्या कार्याची शैली वेगळी आहे. प्रत्येकाची कार्यशैली वेगवेगळी आहे. जीवाला जन्माला यावं लागतं. का यावं लागतं आपल्याला जन्माला? आपलं आधी प्रारब्ध तयार होतं आणि ते प्रारब्ध भोगण्यासाठी हे केले शरीर कर्म झाले त्याची भोग उपदले मेले ऐसे किती उपदले मेले ऐसे किती केले कर्म झाले त्याची भोग उपदले मेले ऐसे किती उपदले मेले ऐसे किती ऐसे किती ऐसे किती केलेलं कर्म भोगण्यासाठी या जीवाला या मानवी शरीरामध्ये जन्माला यावं लागतं. म्हणजे आपल्याला जन्माला यावंच लागतं. देवाला जन्माला बळच आणावं लागतं. बळच आणावं लागतं देवाला. आणि संत ज्या वेळेस येतात ते त्यांच्या मर्जीनं येतात. कुणाच्या वंशात यायचं, कोणत्या गावात यायचं, कुणाच्या पोटाला यायचं, कुणाच्या घरात जन्माला यायचं, हे संत ठरवतात. ते त्यांच्या मर्जीनं येतात. मर्जी असे तोपर्यंत राहतात. येणं मर्जीनं, राहणं मर्जीनं आणि जाणंही त्यांचं मर्जीनं आहे. विठ्ठल सांगतानाच संत सांगतात आम्ही वैकुंठवासी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची बोलिले देवसी सात भावे बरता. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची हा बोलिले देवसी सात भावे उन्हात उभारलेल्या मंडळींना आत यायला रस्ता द्या. हित आलेल्यांना बसायला जागा द्या. थोड्या खुर्च्या पुढे घ्या ना, मला बरंच ते जागा ऐकायला आलेले आहेत. घ्या मध्ये घ्या. संत वैकुंठातून आलेले आहेत. काही पत्रकार मंडळी सगळा व्याप सोडून इथं हजर आहेत. थोड्या वेळ सेवा करू, मोजकीच करू. पुन्हा काही इथली ज्येष्ठ मंडळी बोलणारे असतील, त्यामुळे मोजकच बोलू आपण. विठ्ठल विठ्ठल बोलता बोलता बोलून गेलो. देवाची कार्यशैली वेगळी आहे, संतांची कार्यशैली वेगळी आहे. देवाची काय कार्यशैली आहे? भक्त रागी पायापासी दुर्जनाशी संहारी. जो दुष्ट आहे, जो दुराचारी आहे, त्याचा काटा काढायचं काम देव करून टाकतात. तिथं दयामाया नाही, त्याला समाप्तच करतात, त्याचा संहार करतात. पण संत हे समाप्त करत नाहीत, त्याचा काटा काढत नाहीत. त्याचा दुष्टाचा दुष्टपणा नाहीस करायचं. उतराया जन जन जीवा उतराया जन जन जीवा उतराया जन जन जीवा अवतार तुम्हारा
दुष्टपणा नाहीस करतात, कारण उद्धार करण्यासाठी आलेले असतात. म्हणून संतांना सुद्धा म्हटलेलं आहे, तुम्ही संत माय बाप कृपावंत. आता एकच माणूस माय बिन बाप बी होईल का हो? आता ओळख झाली आपली, बोलत बोलत कीर्तन करू आपण, बोलत बोलत कीर्तन करायचं. ओळख झाली ना आता. तुम्ही संत माय म्हणजे संतच माय आणि संतच बाप. आता माईकडे बघितलं लेडीज कड तर स्त्रीचं बसणं वेगळं आहे, पुरुषाचं बसणं वेगळं आहे. स्त्रीचं चालणं वेगळं आहे, पुरुषाचं चालणं वेगळं आहे. स्त्रीच्या अंगावरचा पोशाख वेगळा आहे, पुरुषाच्या अंगावरचा पोशाख वेगळा आहे. स्त्रीचं बोलणं वेगळं आहे, पुरुषाचं बोलणं वेगळं आहे. आणि इथं तर काय म्हटलं, तुम्ही संत माय बाप कृपावंत. पुढं कायमी पतित कीर्तिमान हो, कायमी पतित कीर्तिमान हो, कायमी पतित कीर्तिमान हो, कायमी पतित कीर्तिमान. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत हो, तुम्ही संत माय बाप कृपावंत, बाप कृपावंत. कायमी पतित कीर्तिमान, कायमी पतित कीर्तिमान. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. तुमचा माझा उद्धार करण्यासाठी आलेले संत. मग माय आणि बाप एकच कसे होतील? कार्यशैली देवाची वेगवेगळी आहे, संताची वेगळी आहे, हे आपल्याला कळलं. मग हेच माय आणि हेच बाप, तर ते शक्य कसं आहे म्हणाल तर आमच्या साहेबांनी आज महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात सर्वांना संदेश दिला. चला रणगावाला जाऊया, संतांचं दर्शन घेऊया. अरे चला रणगावाला जाऊया, संतांचं दर्शन घेऊया. चला रणगावाला जाऊया, संतांचं दर्शन घेऊया. चला रणगावाला जाऊया, सावता महाराजचं दर्शन घेऊया. चला रणगावाला जाऊया, संतांचं दर्शन घेऊया, संतांचं दर्शन घेऊया. कुणी नाही कुणाचा, कोणी नाही कुणाचा सखा रे, नाही कुणाचा सखा रे, माया देईल धोका रे, माया देईल धोका रे. चला रणगावाला जाऊया, संतांचं दर्शन घेऊया. हो, चला रणगावाला जाऊया, संतांचं दर्शन घेऊया. हो, चला रणगावाला जाऊया, सावता महाराजचं दर्शन घेऊया. आणि ज्यांना ज्यांना समजलेलं आहे अशी मंडळी आपल्या कामाधंद्यातून आपले काम बाजूला टाकून परमार्थामध्ये ज्यांचा विश्वास आहे, परमार्थातली पहिली पायरी जर कोणती असेल तर पहिल्यांदा विश्वास असावा लागतो. संताचे पायी हा माझा विश्वास. जो संत सावता महाराजांचा परमभक्त आहे
आणि त्याचा विश्वास आहे तो संसारातली सगळी कामं बाजूला टाकून आज या ठिकाणी हजर झालेला आहे. त्याचा परमार्थामध्ये जन्म झालेला आहे. एखाद्याला जर विचारलं ना बाबा तुझं वय काय, ती म्हणतो मी 70 वर्षाचा आहे. ते वय नाही विचारलं. तुला परमार्थात प्रवेश करून किती वर्ष झालेले, ती म्हणतो 1 वर्ष झालं. मग तू 1च वर्षाचा आहे, 70 वर्षाचा नाही. तुला परमार्थात प्रवेश करून किती दिवस झालेले, मी याच वर्षी आत्ताच आलो. मग तू 1च दिवसाचा आहे, मला तो 80 वर्षाचा असला तरी परमार्थात ज्यानं प्रवेश केलेला आहे तो 1च दिवसाचा आज आलेला. परमार्थामधलं वय त्याचं 1 दिवसाचा. तुम्ही संत माय बाप कृपावंत, संत ही आई आहे, संत ही बाप आहेत. आणि हे कसे आहेत म्हणाल तर ज्या ज्या जीवाला परमार्थाचा छंद संतांनी लावलेला आहे, ज्यांनी ज्यांनी परमार्थामध्ये प्रवेश केलेला आहे. अरे ज्यांनी ज्यांनी सावता महाराजाचा फोटो आपल्या घरात लावलेला आहे, जो नेमाशिवाय भगवद्गीता वाचल्याशिवाय पाणी पित नाही, नित्य नेम ज्याचा आहे त्याचं परमार्थातलं वय विचारलं. मंडळी चला औरंगाबादला जाऊया, दर्शन घेऊया. औरंगाबादला जाऊया, संतांचं दर्शन घेऊया. हो चला औरंगाबादला जाऊया, संतांचं दर्शन घेऊया, संतांचं दर्शन घेऊया. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, पाणी जाते फुल झाडा, इकडं शेतही कसं करायचं, कसं बागायत होणार हे शिकवलं. पण उद्धार करण्यासाठी आलेल्या संत सावता महाराजांनी अज्ञान जीवाला जाग करायचं काम केलं. कसं काम केलं? शेतामध्ये किती वाजता संपवू सांगा मला. 1:20 झाले, तुम्ही सांगाल त्या टायमात संपवतो. चालेल तुमच्या मनावर. ऐकून नाही आलं? 1:30 वाजेपर्यंत. ठीक आहे.
सगळ्याच्या मतावर 21 झालेत, काय 30 मिनिटं अजून इकडे तिकडं. आपल्याला लांबवता बी येतं ना आकडता बी येत. सावता महाराज मोठ हाकत असताना संत सावता महाराजांच्या शेतामध्ये काय होता? मसोबा होता. सारं गाव थर कापत होत. पण सावता महाराजांनी सगळी मंडळी तिथं पूजा करत होती. पण सावता महाराजांनी पूजा जिथं चालू आहे ज्या देवाची मसोबाची त्या देवाला हलवायचं काम केलं. गाव थर कापायला लागलं. की आता काय होतं? आमच्या पिढ्यानपिढ्यापासून आम्ही या ठिकाणी देवाची सेवा करत आलेलो आहे. पिढ्यानपिढ्यापासून अज्ञानी जीवाला जाग केलं ते संत सावता महाराजांनी. देव हलवला, बाजूला घेतला. अडचणीत असलेला देव, बांधावरचा मसोबा, आणि सगळ्याला सांगितलं वेड लागल जगाला देव म्हणती भलत्याला. वेड लागल देवाला देव म्हणती भलत्याला. वेड लागल जगाला देव म्हणती भलत्याला. वेड लागल जगाला देव म्हणती भलत्याला. गावात चर्चा सुरू झालेली होती. संत सावता महाराजांनी देवाला हलवलं. गावातला कडक मसोबा. वेड लागल जगाला देव म्हणती भलत्याला. वेड लागल जगाला देव म्हणती भलत्याला. सोन्या चांदीचा देव केला त्याचा बाप सोनार झाला. हाती घेऊन हातोड्याला ठाकून ठाकून देव मोकळा बघा केला. वेड लागल जगाला देव म्हणती भलत्याला. वेड लागल जगाला देव म्हणती भलत्याला. दगडाचा देव त्याला वडराचा भेव. चिखलाचा देव त्याला पाण्याचा भेव. लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव. वेड लागल जगाला देव म्हणती भलत्याला. वेड लागल जगाला देव म्हणती भलत्याला. हो हो, पिढ्यानपिढ्या अनेक जणांच्या पिढ्यानपिढ्या अज्ञानामध्ये होते. त्याचं अज्ञान दूर केलं असेल ते सावता महाराजांनी. कारण महिला मंडळी बी आहेत, सांगू का तुम्हाला बी, सावता महाराजांनी जाग केलेलं. घरात बाई बाळांतीन होती का नाही? लेकरू झाल्यावर बाई काय करती? त्या लेकराला सटवी पुजायला गावाच्या बाहेर घेऊन जाती. चला ग बायानो सटवाई पुजायला. चला पायानो सटवाई पुजायला. ए गंगू चल. चला ग बायानो सटवाई पुजायला. चला ग बायानो सटवाई पुजायला. त्या लहान बाळाला सोबत घेतलेला आहे. एक असं बारकं पोरग संघ घेतलेला आहे. बाळ आपल्या पोटाशी धरलेला आहे. गावाच्या बाहेर आलेली आहे. आणि असं सोबत घेतलेलं बारकं पोरग त्या पोराला सांगते ती सटवाई पुजायची ना, देव हुडकायचे. पायात चपला असतात, त्या चपलीनच त्या देवाला पहिल्यांदा उडवते. हे बघ गणप्या, ही एक घे. हे बघ ही एक देव घे. हे बघ ही एक देव घे. ज्या ज्या खड्याला
लात मारल चपली सहित ती गणप्याची ती खडा आपल्या वटीमध्ये घेतय, पुढं जायचं, 4 पावलं पुढं जाती, त्या खड्याची लाईन व्यवस्थित मांडती, त्या खड्यावरती पाणी टाकती, त्या खड्यावरती हळद वाहती, कुंकू वाहती, फूल वाहती, अगरबत्ती ओवाळती, थोडी साखर तिथं ठेवती, त्या बाळाला आडवं झोपवती, त्या सटवाईचं दर्शन घेती, पाया पडती आणि त्या सटवायला म्हणती, माझ्या बाळाला सुखाच ठेव, माझ्या बाळाला सर्दी होऊ देऊ नको, माझ्या बाळाला खोकला येऊ देऊ नको, माझ्या बाळाला ताप येऊ देऊ नको, माझ्या बाळाला सुखाच ठेव, माझ्या बाळाला हागुमुतू देऊ नको. म्हणजे त्याचे दोन्ही दरवाजे बंद होऊ द्या, हागुमुतू देऊ नको. भावनेच्या भरात, मायेच्या वेड्यात काय बोलून जाते तिला भान राहत नाही. पूजा करून घरी येते, दुसऱ्या दिवशी शेतकरी बैल घेऊन शेतात गेलेला असतो. सकाळची विधी, प्रातक विधी, बैल शेतात सोडले, तांब्या नाही, जग नाही, डबड नाही, बाटली नाही, कार्यक्रम सकाळचा उरकतो. झुंझुरक्यातच इकडं तिकडं बघतो, पाणी नाही. आता काय करायचं, ह्याच्या तडाक्यात सटवायची लाईनच सापडते. कालचा हळदी कुंकू आणि आजचा याचा सेंदूर, धर सटवाई, पूस मसाला की दे फेकून. खरंच जर मला सांगा ती सटवाई असती तर याच्या डुंगणाला खरोज यायला पाहिजे होती का नाही. सावता महाराजांनी अज्ञान पिढीला जागा करायचं काम केलं. चला ग बायानो सटवाई पुजायला, हो हो. आणि पुढच्या कडव्यात महाराज काय म्हणतात, शांती शेवंती फुलली, शांती शेवंती फुलली, शांती सेवंती फुलली, शांती सेवंती फुलली. प्रेम जाई जुई वाली, प्रेम जाई जुई वाली, प्रेम जाई जुई गाली, प्रेम जाई जुई गाली. प्रेम जाई जुई वाली, प्रेम जाई जुई वाली. प्रेम जाई जुई गाली, प्रेम जाई जुई गाली. आमुची मारियाची जात, मारियाची जात, हो. शेते लावू बागाईत, 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 शेते लावू बागाईत. शांती शेवंती फुलली. कधी फुलली? शांती सगळीकडे पसरली. कधी? महाराजांच्या संस्कारानंतर. संस्काराची गरज आहे हे महाराजांनी ओळखलेलं होतं. सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर कीर्तनामध्ये सुद्धा पोटात असलेल्या बाळावरती, गर्भावरती संस्कार होतात का नाहीत? होतात का नाहीत? होत नाहीत. हा, गर्भात शिकवी बाळाला,
गर्भात शिकवी बाळाला. जिजाऊ साहेबांच्या पोटामध्ये शिवाजी राजे असताना जिजाऊ साहेबांनी घोड्याला टाच मारली आणि घोड्यावरती मांड टाकली. गर्भात शिकवी बाळाला शिकवी बाळाला. जिजाऊ साहेब काय म्हणतात पोटात असलेल्या शिवबाला, बाळा तुला आयुष्यभर अशीच गोडदोड करावी लागणार आहे आणि म्हणून घोड्यावर कसं बसायचं ते मी आत्ताच तुला शिकवते. गर्भात शिकवी बाळाला. टायमिंग झालेला आहे, मी म्हणत बसत नाही. आना आना धनुष्यबाण घेते रावणाचा प्राण. कौशल्या मातेच्या पोटात रामराया होते. कौशल्या मातेला संस्कार घडवायचे होते. काय म्हणाल्या कौशल्या माता? आना आना धनुष्यबाण घेते रावणाचा प्राण. किंवा कोण म्हणतं पोटात असताना संस्कार होत नाहीत? सुभद्रा मातेच्या पोटात अभिमन्यू होते. एके दिवशी प्रकार काय झाला, एके दिवशी प्रकार काय झाला, प्रकार काय झाला. कृष्ण काय बोलला बहिणीला, कृष्ण काय बोलला बहिणीला. सुभद्रा मातेला कृष्ण बोलायला लागलेला आहे. सावता महाराजाच्या हातात अशीच दिमडी होती. सावता महाराज एक तारीवर भजन करत होते आणि म्हणून थोडीशी दिमडी वाजवा म्हणून संघ आणली. कृष्ण काय बोलला बहिणीला, चला आता हस्तिनापुराला. हस्तिनापूर म्हणजे सध्याची दिल्ली. या दिल्लीला पूर्वीचं नाव हस्तिनापूर होतं. या सुभद्रेला बाळातपणाला घेऊन निघालेला कृष्ण बहीण काय बोलली भावाला, बहीण काय बोलली भावाला. काय म्हणाली बहीण? दादा गोष्ट सांग रे मला, दादा गोष्ट सांग रे मला. प्रवास सुरू झालेला आहे. कृष्णानं गोष्ट सांगायला सुरुवात केलेली आहे. चक्रव्यूहामध्ये कसं घुसायचं, आणि चक्रव्यूहात कसं घुसायचं कृष्ण सांगायला लागलेला आहे. सुभद्रा होकार द्यायला लागलेली आहे आणि सुभद्रा होकार देत असताना सुभद्रेच्या पोटात असलेला अभिमन्यू कृष्ण सांगत असलेली गोष्ट सुभद्रेच्या पोटात असलेला अभिमन्यू ऐकायला लागलेला. सुभद्रा होकार देत असताना झोप लागली बघा बहिणीला, झोप लागली बघा बहिणीला. आपल्या सुभद्रेला झोप लागलेली आहे. तिच्या पोटात बाळ आहे आणि तिला उठवून गोष्ट सांगणं बरं नाही. म्हणून सुभद्रेला सांगत असलेली गोष्ट कृष्णानं थांबवली. जेवढी सुभद्रेनं गोष्ट ऐकलेली होती तेवढीच सुभद्रेच्या पोटात असलेल्या अभिमन्यूनं गोष्ट ऐकली. चक्रव्यूह कसं तोडायचं, आत प्रवेश कसा करायचा, अभिमन्यूनं तोडलेलं चक्रव्यूह आत कसं घुसायचं आईच्या पोटात असताना ऐकलेलं होतं. पण बाहेर कसं यायचं हे ऐकलेलं नव्हतं, सांगितलंच नव्हतं. कोण म्हणतं संस्कार
सगळे खुर्चीवर बसलेले पुढे या, सगळे मागे जा. ज्ञानदेव या पुढे. ज्ञानदेव सावता 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 ज्ञानदेव नामदेव सावता 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 ज्ञानदेव नामदेव सावता सावता माऊली तुकाराम. माऊली तुकाराम सावता माऊली तुकाराम. माऊली तुकाराम माऊलीचं भजन झालं, खाली बस. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.